तर मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग। आज हा लास्टचा दिवस, लास्टचा म्हणजे आम्ही आज जाणार मुंबईत, त्यामुळे तो लास्टचा दिवस। तर आणि काल रात्री असा आला की भजना केलं आहे, 11:15 5 मिनिट असताना आम्ही इकडे, त्यामुळे गर्भगृह मग काय भेटलो नाही, भजन झाला लेट। आणि जो अण्णा काही चाललो आज कपडे घातले ना, ॲक्च्युली चाललो काय जोगो मागू नाही आहे, मावशी आमची जोगो मागता वाडीत की वाडीतच होय। तर तकडे चालले आहेत आणि अण्णा पण चालला बरोबर। तर आणि बघा सकाळ सकाळ उठल्यावर नानीजवळ, आता ही माझी ॲक्च्युली प्रथा झाली आहे, सकाळ सकाळ नानीजवळ बसून मग नेहमी बरं वाटतं। तर चला मग आज काय काय ॲक्च्युली जाऊचा बाहेर म्हणजे त्या घेऊन पण जाऊ मिळता की नाही। पाऊस आज थोडी कृपा केल्या ना, बघूया आता कंटिन्यू राहता का असोच राहिलो तर ठीक ना, जाऊ मिळत नाही तर परत पडलो तर पण झाला काशी केल्या। मग मित्रांनो आता आहे बघा सुरू झाला वादळ वारो पाऊस। काय झाला काय माहिती, आज मुंबईत पडता मरणार होता पाऊस आणि आता आकडे बघा सकाळपासून अजिबात नव्हतो आणि आता वादळ सुटला, अलर्ट जारी केलेलं होय। काय मुंबईला ज्याला कामाचं हे नाही ना त्याने बाहेर पडूच नका अजिबात। आज संडे आहे ना, आज पण बाहेर नाही पडणार। तर मित्रांनो आता बघा कडे अण्णाने मावशी आमच्या आता जोगा मागतं वाडीत। मित्रांनो आता जाऊन येतं आमची वैभवडी, याच्याकडे काम हा त्याचा आणि माझा पण थोडासा रिचार्जचा बघूचा। चला नाही पाणी सपोर्टला काय नाही हा, पाऊस नाही पडत आहे मग मित्रांनो। तर मी गेलो तिकडे तळेकरांच्या दुकानात आमच्या आईचा रिचार्ज मारू, पण तर काय झाला नाही ॲक्च्युली। नंबर बघा प्रॉपर माहीत नाही, मोबाईल नंबर खायचा होतो तर जरा घरात आणि नंतर परत जाऊन रिचार्ज मारते। नातू चाललो आजा बाबा बरोबर पाठीवर बसून। बाबा कुठे गेला तू आणि तू काय करतो आहेस हा, तू काय करतो आहेस अण्णा वांगडे, कुठे गेला तू? जितू काका मी आलो। तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 6:45 आणि आता आमची ट्रेन रात्री 9ची वैभववाडीवरनं। जितो आणि येलो आता आम्ही निघणार सगळे तिघेजण एकत्र, मी रसिका जितो आणि बाबू। आणि आज जरा पावसानं कृपा केल्यानं पाऊस तेवढून आया मुंबईत लय पडता असं ऐकले। आता काय मग उद्या सकाळी काय करता मुंबईत पोचल्यावर आम्ही, पण आज जरा बरं वाटला, ऊन पडला आता कंटिन्यू पाऊस पण लय कंटाळा त्या काय मोमेंट नंतर। तर नंतर गारठो सुटलो। मित्रांनो चंद्र बघा, मुंबई आता एवढा क्लिअर पण दिसत नाही मग का, आपल्या मुंबईचा वातावरण जा काय खराब झाला त्यामुळे एवढी क्लिअरिटी पण दिसून येत नाही। तर पहिली चांदणी पण दिसायची गावात, ती पण थोडी तर दिसत नाहीत काय मग, मे बी मला वाटतं पावसाचं वातावरण म्हणून। पण चंद्र भारी दिसता हे बघा, ते मस्त वाटतं बघा।
या बघा काय तो सीन वाटता बघा, भारी ना. गावची मजा वेगळी मित्रांनो. या बघा कसे ढग चाललो आणि मस्त मंद प्रकाश पडतो त्यातून, किती भारी वाटतं. काय गो. चला मित्रांनो आता आम्ही निघालो मुंबईत, परत येऊचा काही दिवसांनी परतच थोडं कामासाठी. आणि आता झालं आमचे 2 दिवस झाले निघालो मुंबई. चला घरून बिरून ठेवून सोडलाच नाही तर. चला बाबांना भेटलो, कुठे परीला भेटला, आवाज द्यायचा. पाया पडला नको फालतू घेऊन नाही. खाली शेण आहे, शेण शेण. चल चल तिकडे थांब मला व्हिडिओ कॉल करा. सुनू हो चला चला ना फोन करी ना. चला मित्रांनो आम्ही शेवटी निघालो काकाच्या गाडीतनं. मित्रांनो आता पोहोचलो आम्ही स्टेशनला, वैभववाडी रेल्वे स्टेशन. घंटे बघा काय ते स्टेशनचे नाही बघा. आता वैभववाडी स्टेशन कसं वाटतं आता, मस्त वाटतं बघा. आता हे त्याचा जो प्लॅटफॉर्म झाला ना तो तर आहे ना जाऊ केला नाही, मस्त गेलं ना रे तिथे प्लॅटफॉर्म. ब्रिज 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 मस्त केलं नाही. स्टेशन खाली चांगलं गारटो सुटला. चंद्र मी तर नांदगाव जाऊन थांबेल ही ट्रेन. बहुतेक ही जाऊन नांदगाव थांबेल. हां म्हणतो तिकडे उभा आहे ना तो. मालगाडी तर मित्रांनो आमची शेवटी कोकण कन्या एक्सप्रेस इली 201112 यो आमच्या गाडीचा नंबर हा. इली रे इली कोकण कन्या इली. हे नंबर का तो माहिती आहे ना. तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहोत, दादर सोडला आहोत. ट्रेन एकदम टायमिंगला पोचली. ऑलमोस्ट मला वाटतं टायमिंग 5 मिनिटामध्ये फक्त लेट असेल. 5:27ला पोचली दादरला. आणि आता आम्ही निघालो आहोत दादरवरनं जोगेश्वरी. सो चला येऊ आमचा प्रवास. तुमचा प्रवास दाखवतो मग काही इजो नाही, कारण का रात्रीचा काय दाखवणार, ऑलरेडी झोप इली होती. सो जरा तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर. सर्वांनी खुश राहा, हॅप्पी राहा आणि बाय बाय. काय कर बाय.